इराणकडून ऑपरेशन 2 प्रॉमिस 4 सुरू. बहरीन, युएई आणि कुवेतमधीलही अमेरिकन तळांवर हल्ले. बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीची घोषणा. 23 एप्रिलला बारामती राहुरीची पोटनिवडणूक. 4 मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल. जिथं मताधिक्याची चर्चा व्हायची त्या बारामतीत पोटनिवडणूक घ्यावी लागतेय. बारामती पोटनिवडणुकीबाबत रोहित पवारांची एक्स पोस्ट. मनसेचा गुढीपाडव्याला शिवतीर्थावर मेळावा. मनसेकडून मेळाव्याचा टीझर जारी. 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा. आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरीमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलं. मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा चर्चेत. महापौरांच्या गाडीवर लाल निळ्या रंगांचे दिवे. मिलिंद नार्वेकरांनी एक्स पोस्ट करत केले सवाल उपस्थित. राज्यात कुणीही गाड्यांना लाल दिवे लावू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. प्रत्येकानं केंद्राच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे. फडणवीसांची माहिती. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकाच वेळेस मिळणार. बहिणींच्या खात्यात 15 एप्रिलपर्यंत पैसे येण्याची शक्यता. पुण्यामध्ये आणखी एका वैष्णवीची आत्महत्या. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. लग्नानंतर 8 महिन्यात वैष्णवी जामकरनं संपवलं जीवन. मालाड रेल्वे स्थानकावर नमाज पठण प्रकरणात गुन्हा दाखल. स्टेशन मास्टरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. नमाज पठणाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. धनगर आरक्षणाचा प्रश्न जटिल. मात्र सरकारनं खुली चर्चा करावी. गोपीचंद पडळकर यांची मागणी. फडणवीसांच्या हस्ते पुणे मेट्रो भवनाचं लोकार्पण. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तिसऱ्यांदा डॉक्टरेट. फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही उपाधी प्रदान. मुख्यमंत्री फडणवीस एक डायनॅमिक नेतृत्व. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक. बुलढाण्यात बॉम्बे मार्केटला भीषण आग. पेट्रोल पंपाजवळच अग्नितांडव. आगीत 9 दुकानं जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान. साताऱ्यात राहुल गांधींविरोधात भाजपाचं आंदोलन. राहुल गांधींनी संसदेचा अपमान केल्याचा आरोप. पंढरपुरात झोपडपट्टीतील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा. पाण्याच्या टाकीत आढळले मांसाचे तुकडे. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे. प्रशासन नेमकं करते काय असा सवाल. देशातील दुसरे कामाख्या माता मंदिर नाशिकच्या निफाडला. आसामनंतर महाराष्ट्रात पहिलं कामाख्या माता मंदिर.